त्यांनी सांगितलं. आता आपण 33 प्रभाग जो आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊयात. सिंहगड रोडवरचा हा अतिशय महत्त्वाचा प्रभाग आहे. इथं देखील 2-2 अशा पद्धतीनं निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा एक जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी या पक्षानं एक प्राबल्य निर्माण केलं होतं, पण निवडणुकीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर मात्र आता इथं राष्ट्रवादी विरुद्ध भाजप होताना आपल्याला पाहायला मिळालं. नेमकं 33मध्ये काय घडलं? प्रभाग 33मध्ये अर्धी राष्ट्रवादी आणि अर्धी BJP अशी लढत झाली. परंतु याच्यात आता पहिल्यांदा आपण सर्वप्रथम विजयी उमेदवारांचं अभिनंदन करूया. 2 BJPचे आणि 2 राष्ट्रवादीचे म्हणजे तुतारीचे. तसं जर पाहिलं तर अख्ख्या पुणे शहरामध्ये 3 उमेदवार हे तुतारीचे निवडून आले आणि त्यातले 2 हे प्रभाग 33मधले. ही बी गोष्ट नोंद करण्यासारखी आहे. आणि याची जर पार्श्वभूमी बघितली तर हा जो मतदारसंघ आहे तो अगदी मोदी लाटेपासून जरी आपण विचार केला तरी हा राष्ट्रवादीच्या बाजूने उभा राहिलेला मतदारसंघ आहे. टेक्निक जर आकडेवारी जर तशी पाहिली तर दरम्यानच्या काळात संदीप मते जे आहेत यांनी शिवसेनेची ताकद या ठिकाणी उभी केली होती. परंतु निवडणुकीच्या दरम्यान काही घडामोडी घडल्या, पॅनल तसे होत नव्हते आणि युती आघाडीचे गणितं फसल्यामुळे प्रत्येक उमेदवाराने आपापला पॅनल स्ट्रॉंग कसा होईल याचा विचार करून जुळवाजुळव केली आणि तसे उमेदवार त्या ठिकाणी उभे केले. आता आपण जर असं म्हणू की राष्ट्रवादी आणि BJP अशी लढाई झाली तर अजिबात तशी झालेली नाही. राष्ट्रवादीमध्ये 2 गट जे होते ते प्रभाग क्रमांक 33मध्ये उघड 2 गट वेगळे होते. म्हणजे ऐन वेळेला अजितदादांनी जे तिकीट त्यांना नाकारली, राहुल पोकळे असतील, सौरभ मते असतील, हे जे स्ट्रॉंग कंटेस्टंट या वार्डमध्ये होते, या दोघांची तिकीट म्हणजे त्यांना अक्षरशः खेळवत ठेवलं. तुम्ही संध्याकाळी या, उद्या सकाळी देतो, सकाळी या, दुपारी देतो, असं करून त्यांना स्पष्ट सांगितलं नाही की तुम्हाला आम्ही तिकीट देणार की नाही देणार. त्याचा परिणाम थेट या निवडणुकीमध्ये दिसला. त्या दोघांची तिकीट नाकारल्यामुळे ती राष्ट्रवादी जी अर्धी राष्ट्रवादी म्हणजे जी एकच होती त्याचे 2 तुकडे झालेले. परंतु आपण जे म्हणतो की ते एकत्र लढले तर प्रभाग 33मध्ये दोन्ही राष्ट्रवादी अजिबात कुठेही एकत्र दिसल्या नाहीत. घड्याळ अजितदादा गटाचे जे कोणी होते राष्ट्रवादीचे त्यातला एकही माणूस इकडे प्रचार करण्यासाठी उघड यांच्याबरोबर फिरला नाही किंवा त्याने काही सांगितलं नाही की आम्ही सोबत आहोत. म्हणजे त्यांची नाराजी उघड दिसत होती. त्यांनी दुसरे उमेदवार जे होते राहुल पोकळे हे तर स्वतः अपक्ष उभा राहिले होते. आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा नोंद घेण्याची गोष्ट म्हणजे 9001 मत त्यांना पडलेलं आहे. त्या अपक्ष उमेदवाराला 9001 मत पडलं उघड. त्याच्यामुळे जो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे इकडचा तुतारीचा संदीप मते यांचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये नोटाला सुद्धा लक्षणीय मतं आहेत या वार्डमध्ये. म्हणजे लोकांनी अशा पद्धतीने निवड केलेली की उमेदवार पाहून म्हणजे क्रॉस वोटिंग करून आणि आपल्याला जो योग्य उमेदवार वाटतोय त्याची निवड याच्यामध्ये केलेली आहे. दुसरी एक धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी या ठिकाणी दिसली या वार्डमध्ये बूथपर्यंत लोक येऊन मतदान न करता माघारी गेले. म्हणजे लोकांची मानसिकता आणि जी लोक माघारी जाण्याचं कारण होतं पैसे पाहिजे होते त्यांना. इतकी धक्कादायक गोष्ट म्हणजे आम्ही डोळ्यांनी अक्षरशः तिथे पाहिली की लोक स्वतः जाऊन चिठ्ठी घ्यायचे, परंतु म्हणायचे आम्हाला पुढे काय, हातात चिठ्ठी, आपलं नाव मिळतंय, बूथ क्रमांक म्हणजे खोली क्रमांक बघतायत, सगळं बघतायत, परंतु पुढे जात नव्हते त्याच्या. म्हणजे जी ती 100 मीटरची रेषा ओढलेली होती, लोक त्याच्या पुढे गेले नाहीत. तर का गेले नाहीत तर पैसे मिळाले नाहीत. ही सुद्धा नोंद घेण्यासारखी गोष्ट या प्रभाग 33मध्ये बघायला मिळालेली आहे. म्हणजे लोकांना आपला उमेदवार कसा पाहिजे, तो विकास करणारा पाहिजे किंवा काही याचे काही घेणं देणं त्या दिसलं नाही. फक्त आपल्याला आत्ता काय मिळतंय का तात्कालिक याचा विचार लोकांनी केलेला दिसला आणि त्याला बघूनच लोकांनी बंदर केलं. आता पहिल्या ज्या उमेदवार आहेत धनश्री कोल्हे ज्या निवडून आल्या त्यामध्ये रश्मी गुले ज्या भाजपामध्ये ज्यांनी त्या रुपेश गुलेंनी काम केलेलं होतं आणि त्यांचं बऱ्याच वर्षापासूनचं काम अक्षरशः तसं पाहिलं तर कट्टर भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख ह्या भागामध्ये होती. परंतु पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं आणि त्यांना तिकीट नाकारल्यावरती त्यांचा चेहरा राष्ट्रवादीवाल्यांनी हेरला आणि त्यांना रातोरात त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी बैठक करून त्यांना तुतारीमध्ये आणणं, तो निर्णय सुद्धा यांच्यासाठी अतिशय तसा पाहिला तर चांगला होता, फायद्याचा ठरला की त्यांनाही मतं चांगल्या प्रकारे पडली आणि त्या गटामध्ये लढत समोरासमोर होती अक्षरशः की धनश्री कोल्हे आणि रश्मी गुले यांच्यामध्ये लढत जी चालली 3 आणि 7वी जी फेरी, 3ऱ्या आणि 7व्या फेरीमध्ये फक्त ह्या थोड्याशा पुढे गेल्या रश्मी गुले. नाहीतर इतर वेळी धनश्री कोल्हेंनी त्यांचं जे लीड होतं ते टिकून ठेवलं आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांचं लीड पूर्णपणे त्या ठिकाणी टिकून ठेवलं. तर त्याच्यासाठी एक कारण तुम्हाला मी सांगतो, जर यंत्रणेचा आपण बारीक ग्राउंड लेवलला अभ्यास केला तर दत्ता कोल्हे यांची जी यंत्रणा होती ती अतिशय सक्षमपणे मतदारसंघात काम करत होती. स्वतःची यंत्रणा त्यांनी पूर्णपणे उभी केलेली होती. त्यांचे लोक प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचत होते, लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते आणि पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत. शेवटी आपण मूल्यमापन विजयावरून करतो. त्या विजयाचं मूल्यमापन त्यांना त्याचा पूर्ण अंदाज होता, त्यासाठी त्यांनी स्वतःची यंत्रणा उभी केली होती. भाजपचे जरी एकत्रित बाकीचे उमेदवार फिरत असले तरी म्हणजे दत्तात्रय कोल्हे असतील आणि धनश्री कोल्हे असतील यांची जी यंत्रणा होती अतिशय नियोजनबद्धपणे प्रत्येक ठिकाणावर जाऊन त्यांनी एरिया वाईज लोक वाटून दिले होते आणि त्यांचं काम
अक्षरशः त्यांनी एकत्रित केलं आणि तो विजय त्यांना शेवटच्या दिवशी अनुभवता आला. तसं पाहिलं तर त्या ठिकाणी रश्मी घुलेंची दावेदारी कट्टर मानली जात होती गटामध्ये. BJPचे आणि संघाचे स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुद्धा सोबत उघडपणे त्यांना तिकीट नाही मिळालं म्हणून नाराज होऊन यांच्यासोबत फिरत होते. म्हणून त्या ठिकाणी त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु तसं झालं नाही. जर त्यांचं होम ग्राउंड जे आहे नांदेडमधलं जे रश्मी घुलेंचं, त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित मतदान झालेलं नाही. नाहीतर त्या ठिकाणी जर थोडीफार फेरफार झाली असती किंवा त्यांच्या बाजूने लोक राहिले असते की असं म्हटलं जात होतं की संघाचे लोक त्यांना साथ देतील किंवा BJPचा कट्टर मतदार जो आहे तो त्यांना साथ देईल. परंतु तसं काही झालेलं नाही आहे. तुतारीच्या बाजूने किंवा जे आहेत ते मतदान त्यांना पडलं आणि जसं अपेक्षित होतं त्या ठिकाणी घडलं नाही म्हणून ते निवडून आल्या. दुसऱ्या ज्या आहेत अनिताताई इंगळे यांच्याविषयी कोणाच्या मनात साशंकता नव्हती. अक्षरशः BJPचे सुद्धा जे स्ट्रॉंग अगोदरचे होते ते सुद्धा त्यांच्या विरोधात उभं राहण्यास नकार देत होते की आम्ही त्यांच्या विरोधात आम्हाला तिकीट नको. त्यांना पहिल्या दिवसापासून प्रबळ दावेदार मानलं जात होतं. त्यांची स्वतःची यंत्रणा, त्यांचा लोकांचा असलेला संपर्क, ते स्वतः अगोदर जिल्हा परिषदच्या सदस्य होता, त्यांचा तो भाग आणि त्यांची लोकांमध्ये असलेली कनेक्टिव्हिटी, प्रत्येक मंडळांशी त्यांचं भेटणं जाणं, अगदी गणपतीच्या उरगाण्यांपासून बाकीच्या जे काय सगळे सण समारंभ असतील याच्यामध्ये त्यांचं प्रत्यक्ष ते कधी म्हणजे असं म्हटलं जायचं की त्यांच्या दारात गेलेला माणूस कधी नाराज होऊन माघारी येत नव्हता आणि तेच दिसलं. त्यांचं सगळ्यात या वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त लीडने 7,000च्या आसपास लीडने त्या निवडून आले. जे त्यांचं नाव पहिल्या दिवसापासून घेतलं जात होतं आणि त्यांना निवडूनच येतील असं म्हटलं जात होतं ते तसंच झालेलं आहे. त्याच्यात काही वेगळं काही घडलेलं नाही. त्या निवडून आल्यात. तिसरा निकाल जो धक्कादायक म्हणजे लागला, ज्याच्यामध्ये जी शेवटच्या याच्यापर्यंत चुरस चालू होती ती सुभाष नाणेकर आणि संदीप मते यांच्यामध्ये. संदीप मते ऐन वेळेला मशाल सोडून तुतारीमध्ये आले होते. त्यांनी विजयाचं गणित बघून हा निर्णय कदाचित घेतला असावा आणि तो कायमशी ते त्या पद्धतीने चाललेली होते. ह्या वाढची चर्चा उज्जैन यात्रेपासून होती की ज्यावेळेस असं बोललं जायचं की निवडणुका पुढे जातील, आता काय निवडणुका लागणार नाहीत, कोर्टातलं वातावरण चालू होतं आणि त्या वातावरणामध्ये सुद्धा संदीप मते यांनी रिस्क घेतली आणि निवडणुका होऊ नाही तर नाही होऊ, मी माझी यात्रा काढणार म्हणजे काढणार. त्याचा फायदा त्यांना झाला. प्रभागामध्ये चर्चेमध्ये संदीप मते नाव एकदम एक नंबरला आलं. अगदी भाजपाचा जो सर्वे होता त्या सर्वेमध्ये सुद्धा संदीप मतेंचं नाव एक नंबरला घेतलं जातं की बाबा हा या ठिकाणी ह्या वॉर्डमध्ये एक नंबरला हा माणूस असणार आहे. परंतु ऐन वेळेला राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली त्याचा फटका संदीप मतेंना उघड बसला आणि केवळ 533 की 530 मतांनी त्यांचा पराभव एकदम निसटता तो पराभव झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहेत ते राहुल पोकळे यांना 9,001 मतं, ही पण गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये ठरली की अपक्ष उमेदवारांनी एवढी मतं काढली, त्याचा फटका इकडे उघड बसला. आणि ते जर मतं पाहिली तर ते राहुल पोकळे यांची एक विचारधारा आहे, त्यांचा एक गट आहे, प्रत्येक गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते पसरलेले आहेत आणि ते इतके कट्टर आहेत की एक वेळेस ते नोटाला मत देतील परंतु BJPला मत देणार नाहीत असा तो मतदार आहे. तो मतदार त्यांचा अलगद बाजूला पडला जो की संदीप मते आणि इकडे गेला असा. त्याच्यामुळे उघड त्यांचा पराभव त्या ठिकाणी राहुल पोकळे यांच्यामुळे सरळ झालेला दिसतोय. शेवटच्या याच्यामध्ये जी लढाई झाली ती पण खूप लक्षणीय किंवा बघण्यासारखी ठरली. किशोर पोकळे आणि काकासाहेब चव्हाण याच्यामध्ये काकासाहेब चव्हाण यांनी बाजी मारली. आता मतदारसंघामध्ये किशोर पोकळे यांनाही स्ट्रॉंग तसं समजलं जात होतं. स्टँडिंग नगरसेवक त्यांच्या मिसेस अगोदर ते होत्या आणि त्याची पकड त्यांनी केलेली कामं ते सांगत होते की मी निवडून येणार आणि ते स्वतः सांगायचे की मी काही झालं तरी 100% निवडून येणार आहे. आता त्यांचे जे बाकीचे सोबतचे आहेत ते त्यांच्या या विचारामुळे थोडेसे नाराज होते का तर खर्चाचा जो भाग जर आपण बघितला की कोणी नाकारू शकत नाही. करोडो रुपये खर्च या निवडणुकीसाठी हे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी यंत्रणा राबवण्यासाठी झालेला आहे. ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही. त्याच्यासाठी सर्व उमेदवारांनी मिळून कॉन्ट्रिब्युशन जमा केलं होतं. परंतु त्यामध्ये सुद्धा ते म्हणत होते की मला खर्च करायची गरज नाही आहे का तर मी आजच निवडून आलेलो आहे. परंतु इतर उमेदवारांनी तसं न पाहता सगळ्यांनी आपापलं हे दिलं आणि त्याचा फटका काही अंशी त्यांना बसलेला दिसत आहे. त्यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे. काकासाहेब चव्हाण 3-3.5 मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आता याचा दुसरा भाग असा की राष्ट्रवादीचा जो कोर वोटर होता तो काकासाहेब चव्हाण यांच्या बाजूने पूर्णपणे उभा राहिला आणि त्याचा फायदा त्यांना निवडून येण्यामध्ये झाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पूर्ण प्रभाग 33मध्ये झालेली निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या स्वतःच्या जीवावरती झालेली आहे. BJPचे वरिष्ठ नेते ह्या मतदारसंघाकडे फिरकले सुद्धा नाहीत आणि राष्ट्रवादीचे सुद्धा वरिष्ठ नेते म्हणजे ज्या सुप्रियाताईंना स्वतःच्या विजयासाठी जो संघर्ष करावा लागला त्या संघर्षामध्ये इकडच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी अहोरात्र पळापळी केलेली होती. परंतु सुप्रियाताई स्वतः याच्यामध्ये एकदा त्यांच्या हातामध्ये AB फॉर्म दिले आणि तुम्हाला काय करायचं ते करा अशा पद्धतीने वातावरण अक्षरशः याच्यामध्ये दिसलं. ज्याची चर्चा उघड होती की बाबा आम्हाला युद्धात ढकलून आमचे नेते बाजूला पडलेले आहेत तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या जीवावरती ती लढाई दोन्ही यांनी BJPचंही तसंच झालं. आणि त्याच्यात पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस निवडणुका सुरू झाल्या प्रत्यक्ष फॉर्म भरल्यानंतर त्यानंतर ही सर्वे त्यानंतर जे काढली आणि सुभाष नाणेकरांचा जो आहे ते शीट थोडंसं त्यांना धोक्यात दिसत होतं BJPमध्ये. त्याची जुळवाजुळव करण्यासाठी शेवटच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुद्धा सौरभ मते
जे की राष्ट्रवादीचे होते ते आणि मनसेचे विजय मते या दोघांचे आणि इतर काही कार्यकर्त्यांचे प्रवेश त्यांनी घडवून आणले. आता अनेकांना प्रश्न पडला होता की आता निवडणूक लागलेली असं असताना यांचे प्रवेश का करण्याची गरज आहे, तर ती बीजेपीची अतिशय त्यांनी आणि व्यूहरचना जी त्यांची एकदम सक्सेस ठरली. ऐन वेळेला जी थोडीशी त्यांना सुभाष नाणेकर यांचा विजय 533 मतांनी झाला की 500 समथिंग काही मतांनी झालेला आहे. त्यांची शेवटची जुळवाजुळव केलेली जी एकदम सक्सेस ठरली, कामाला आली. जर त्यांनी ते तसं केलं नसतं तर आज सुभाष नाणेकरांचा हा विजय आपल्याला दिसला नसता. म्हणजे जे आकडेवारीवरती काम केलं आणि विशेषतः मुरलीधर मोहोळ यांनी, मी त्याचा साक्षीदार आहे की सौरभ मते यांना प्रत्यक्ष स्वतः त्यांनी फोन करून स्वतः त्यांनी त्यांना पक्षात येण्यासाठी रिक्वेस्ट केली. 2 ते 3 वेळा फोन त्यांनी केले आणि त्यांचा प्रवेश त्यांनी घडवून आणला. अनेकांना वाटत होतं की याची काय गरज आहे, परंतु त्याची काय गरज होती ते आज आपल्याला या रिझल्टमध्ये तुम्हाला दिसत नाही. तर आकडेवारीमध्ये तो तरी 3च्या ऐवजी आज 4 लोक त्या ठिकाणी दिसले असते, परंतु जी त्यांनी जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये केली त्याचा फायदा त्यांना उघड झालेला आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टीत एकंदरीत प्रभाग 33मध्ये निकाल लागलेला आहे. जरी याच्यामध्ये आपल्याला असं वाटत असलं की लोक पक्षाकडे बघून किंवा काही जे कमळाकडे बघून वरती मतदान होतं किंवा तसं 33मध्ये अजिबात झालेलं नाही. 33मध्ये लोकांनी आपला उमेदवार बघितला, आपला माणूस बघितला आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जो उमेदवार त्या लोकांपर्यंत पोहोचला त्याच्या बाजूने लोक उभा राहिलेले. इथं पक्षाला बघून किंवा चिन्हाला बघून मतदान अजिबात झालेलं नाही. तसं असेल तुम्ही आकडेवारी बघू शकता. त्याच्या पुढे जाऊन ह्या प्रभागामध्ये काँग्रेस जिवंत आहे हे पण तुम्हाला बघायला मिळेल. 5000 मतं आहेत डमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला, कोकरे म्हणून ते उमेदवार आहेत. 5000 मतं घेतलेली आहेत त्यांनी. म्हणजे ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे की पक्षाला महत्त्व देणारी लोकसुद्धा याच्यामध्ये आहेत आणि उमेदवाराला महत्त्व देणारी लोकसुद्धा याच्यामध्ये आहेत. शेवटी जो उमेदवार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलाय तो उमेदवार आज विजयी होऊन आलेला आहे आणि त्यांचं अभिनंदन करणं हे आपलंही काम आहे. प्रभाग क्रमांक 33मध्ये आता यांनी तर खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. तुमची निरीक्षणं काय? 33 हा मतदारसंघ महानगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हायल्यानंतरचा हा पहिलीच निवडणूक होती. आणि हा जर मतदारसंघ आपण बघितला तर हा पारंपरिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मतदारसंघ होता. आणि शरद पवारांना मानणारा बराच मोठा वर्ग ह्या भागात अजूनही आहे. आणि ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे याची सगळी व्यूहरचना किंवा शिल्पकार जर म्हणाल तर काका चव्हाण यांनी केली. म्हणजे याची सुरुवात त्यांनी लोकसभेपासून केली होती. 23च्या निवडणुकीत ते सतत सुप्रियाताईंसोबत ह्या मतदारसंघांमध्ये होते. त्यानंतर विधानसभेमध्ये त्यांनी स्वतःला प्रोजेक्ट केलं होतं की आता मी उभं राहणार. आणि नगरपालिकेमध्ये त्यांनी स्वतःच हे केलं आणि पॅनल त्यांनी असं बनवलं, सक्षमपणे बनवलं की अनिता इंगळे त्यांचा होल्ड चांगला आहे. त्या पंचायत समितीमध्ये बरंच ते निवडून आले. त्यांची विकास कामं पण बरीच आहे. आणि काकांचं त्यांची इमेज जी काकांची ते का म्हणजे अभ्यासू माणूस आहे आणि चांगला सोजवळ माणूस आहे, काम करणारा माणूस आहे. तर काकांनी ते तसं केलं. नंतर अनिता इंगळे यांचं पॅनल केलं. तिसरी गोष्ट संदीप मते जे आहेत त्यांना आपल्या याच्यामध्ये घेतला. आणि चौथा उमेदवार जो होता रुपेश घुले यांचं बरंचसं चांगलं काम होतं. त्यांना खूप अपेक्षा होती की भाजपकडून मला तिकीट मिळेल. आणि नांदेड हा जो भाग आहे याच्यामध्ये बरेचसं संघाचं फार मोठं काम आहे. भाजप आणि संघाचं फार मोठं 20 ते 22 हजार मतं संघाची इथे. तर त्यामुळे त्यांना असं वाटलं की मी आरामसे मला तिकीट मिळालं की मी तर निवडून येईल. परंतु रुपेशला की तिकीट नाकारल्यावर काकासाहेबांनी त्याला आपल्या पॅनलमध्ये घेतलं आणि पुढचं जे ते सगळा इतिहास तो घडलेला आहे तिथं. आणि जे पारंपरिक मतदार होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जुने संदर्भ आठवून ते परत याच्यामध्ये आले. तुम्ही जर बघितलं तर संदीप मते पाटलांचा विजय फक्त 539 यांनी तो पराभव झालेला आहे. त्या पडले ते. आणि रश्मी गुले हे 4,000 4,500 मतांनीच पडलेले आहेत. म्हणजे निसट ते पराभव ह्यांना बघावे लागलेत. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर राष्ट्रवादीचा ह्या मतदार प्रभाव आहे असं दिसून येतं. आपण जर बघितलं पैशाचा खूप वापर झाला मोठ्या प्रमाणावरती असं सांगितलं जात आहे. पैशांचा खरंच इम्पॅक्ट एवढा पडलाय का? पैशांचा हा जो भाग आहे नांदेड भाग त्याच्यात फार कमी झाला. दुसरा अजून एक याच्यात मध्ये भाग असं म्हणजे सांगता येईल आपल्याला की नातेगोते जे आहेत ते बरेचसे भागात सगळे एकमेकांचे नातेवाईक आहे. हा जो 4 गावामध्ये जे आहेत ना सगळे दांगट पोकळे सगळ्यांचे एकमेकांचे नातेवाईक आहे. त्यामुळे नातेसंबंधामुळे बरेचसे ते मतदान घडून आलं. पैशाचा मला वाटत नाही एवढा घडला असेल, पण थोड्याफार प्रमाणात घडला असेल, पण तेवढा नसेल घडला. तर